पुनश्च एकदा चला नवोदयीन व स्कॉलर बनूया या तासासाठी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी पुनश्च एकदा वैभव शिंदे आपले सर्वांचे स्वागत करतो. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले सर पर्सनली की सर आपला भाषेचा जो तास आहे तो खूप छान पद्धतीने झालेला आहे. उतारा वाचन आणि हो. नाम ह्या संकल्पनेवर आधारित. तर हम्म. त्याच अनुषंगाने अजून तास व्हावेत या विद्यार्थ्यांनी पोस्ट केल्या होत्या मला वैयक्तिक. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जे खरात सर आहेत ते आपल्या वेळोवेळी आपल्याला आवश्यक ते सर्व तास आपल्यासाठी घेणार आहेत. त्या आज अ, त्या अनुषंगाने 11th हवरला म्हणजे अक्षरशः 2 ते 3 वाजता सरांना आम्ही विनंती केली आणि सरांनी आपल्या ह्या विनंतीला मान देऊन आजचा हा तास सर घेत आहेत. सर पुनश्च एकदा धन्यवाद करतो की आपण अतिशय शॉर्ट टाइम मध्ये मागच्या वेळेस सुद्धा अतिशय शॉर्ट टाइम दिला म्हणजे खूप कमी वेळात तुम्ही आमच्यासाठी वेळ देत आहेत. तर असे आहे आपले गणित मित्र खरात सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. तरी सरांना विनंती करेल की आजचा तास सुरू करूया सर. ठीक आहे सर. चालेल. ओके, आवाज येतोय सर व्यवस्थित? येस सर एकदम व्यवस्थित येतोय. काहीच प्रॉब्लेम ओके. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित सर्व मुलांना आणि त्यांच्यासोबत असणारे जे पालक आहेत तर सर्वांना नमस्कार करून आजच्या या तासिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आता आपण आपल्या आजच्या मराठी या विषयाच्या तासिकेकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडासा एक आढावा घेऊया. मागे आपण नवोदय, त्यानंतर नवोदय मधील गुणांचा आणि येणाऱ्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी आढावा घेतला होता. किती प्रश्न येणार आहेत, प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत हे पाहिलं. त्यानंतर आपण पुढे त्याच्यामध्ये किती उतारे आहेत, त्या उतार्यावरती किती प्रश्न येणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि मित्रांनो, सांगायला आनंद होतो की यावर्षी नवोदयची जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे. तर मला वाटतं सर्व मुलांना ती समजली असेलच. किती तारीख आहे चॅट बॉक्स मध्ये टाकाल का? पाहूया. पण मागील दोन्ही तासांना सांगितलेलं आहे. येस येस, चर्चा झाली त्याच्यावर. ठीक. तर आपण मागे मी मागच्या तासिकेला म्हटलं होतं की आपण अ, कोणत्याही गोष्टी सुरुवात ही जर नियोजनाने केली, असं म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. आणि त्या पद्धतीनेच मी या सुरुवातीला 2-3 मिनिटं आपली याच्यावरच घेणार आहे की आपण सर्वांनी जर पाहिलं असेल तर 13 डिसेंबर ही जी तारीख आहे ही नवोदयने जाहीर केलेली आहे यावर्षी. आणि आता आपल्या हातामध्ये फक्त 6 महिने आणि 2 दिवस उरले. तर मुलांना साधारणतः 180 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. आणि यावर्षी परीक्षा थोडीशी महिनाभर लवकर होते. तर आपल्याला या ठिकाणी निगेटिव्हली विचार न करता पॉझिटिव्हली विचार करत आपल्याला याची तयारी करायची आहे. आणि ही तयारी करत असताना आपल्या डोक्यात एकच ठेवायचंय, यशाची व्याख्या पक्की असेल तर आपण अपयशाच्या पुढे नक्कीच 2 पावलं पुढे असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मुलगा मी नवोदयला सिलेक्ट होणार हा विचार करूनच हा तास करत असावा. आणि म्हणून उरलेले जे आता 6 महिने आहेत त्या 6 महिन्यांमध्ये आपल्याला आपल्या आवडत्या खेळाच्या भाषेत बोलायचं झालं तर बॅटिंग करावी लागेल. आणि आपल्याला छान नियोजन करावं लागेल. मी पाठीमागच्या तासिकेत पण म्हटलं होतं की आपल्याला टार्गेट ओरिएंटेड काम करायचंय. उगीच फापट पसारा या ठिकाणी जमा करायचा नाहीये. नेमका अभ्यास, नेमकं नियोजन आपल्याला यश मिळवून देईल. तर आता आपल्याला शाळेतला अभ्यास आहे तो थोडासा त्याच्याकडे लक्ष कमी द्यावं लागेल. आणि जास्तीत जास्त नवोदयचा अभ्यास, नवोदयच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्हाला करावा लागेल. तसंच तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की स्वतः एक वेळापत्रक बनवा. ते ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी ते लावा. आणि ते नुसतं लावून ठेवू नका, तर ते व्यवस्थित फॉलो करायचं आहे. त्याप्रमाणे आपला अभ्यास होतो की नाही हे आपण पाहायचं आहे. तर ठीक आहे, तुम्ही हे सर्व कराल अशी आशा करतो. आणि पुढे आपण जाऊया. मागे मी तुम्हाला मराठी
या विषयातील नाम हा घटक घेतला होता. आणि त्यावेळेस मला अभ्यास देताना मी साधारणतः म्हटलं होतं की 50 नामे लिहा. तर खूप छान तुम्ही लिहिली असतीलच. त्यानंतर उतार्यावरती प्रश्न तयार करा, असा एक तुम्हाला मी घटक दिला होता. मागे मी एक उतारा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला होता. 4 ते 5 मुलांचे खूप छान प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी प्रश्न बनवून पाठवले होते आणि खूप सुंदर प्रयत्न केला होता. तर मला असं वाटतं की तुम्ही तो प्रयत्न असाच पुढे चालू ठेवा, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास नक्कीच तुम्हाला परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मदत करेल. आता आपण आजचा जो घटक आहे सर्वनाम, या घटकाकडे वळूया. आणि मी सरांना विनंती करतो की आपला आजचा जो पहिला फोटो आहे तो कृपया शेअर करावा. अं, नाही, आधी सर्वनाम म्हणून आहे बघा. हम्म. प्रथमतः हा, हाच सर्वनाम घेऊ बरोबर. सर. येस, ते ओके वर सर. झाल्यामुळे लक्षात आलं नाही. आधीचाच फोटो घ्या सर, बरोबर आहे तोच. सुनीलचाच आहे ना तो उताराला. ओके ओके, ठीक आहे, चालेल. हा क्रॉप केल्यामुळे ते थोडस लक्षात आलं. हा, आता सर्व मुलांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपण जरी हेड टू हेड समोर नसलो तरी मला असं वाटतं की सर्व मुलं अगदी व्यवस्थित बसून ताठ मानेने ताठ कण्याने बसून ऐकत असतील आणि लक्ष देत असतील. कारण पहा, आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, फुकट मिळालं किंवा असं त्याला आपण पैसे नसले भरले तर आपण ते व्यवस्थित करत नाही किंवा त्याचं मोल किंवा किंमत कळत नाही. तर असं काही कुणी करणार नाहीये. सर्व मुलं एकदम ताठ बसतील. आणि जेव्हा बघा आपला मनका ताठ असतो तेव्हा मेंदू पण आपला कार्यरत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी प्रॉपर बसा आणि आता व्यवस्थित पुढे जो आपण घटक शिकणार आहे तो व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. तर बघा, वरती सरांनी हेडिंग दिलेला आहे सर्वनाम. हं? तर आता हा जो उतारा आहे तो उतारा कोण वाचतं तर रेज हँड करा आणि आपण एका जणाला असं वाचन घेऊया, म्हणजे मला वाचन पण थोडस अंदाज येईल, जसं आपण मागच्या ताशी घेतलं. स्नेहल, अनम्यूट करू शकतेस? हो सर. सर वाचू? हो, यस, वाच बेटा. सुनील चांगला मुलगा आहे. सुनील हम्म. इयत्ता 5वीत आहे. हम्म. सुनील दररोज शाळेत जातो. सुनील नियमित अभ्यास करतो. शरद हा सुनीलचा मित्र आहे. सुनील व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा हम्म. सुनीलच्या आई बरोबर मंडईत गेला. हम्म. सुनीलने भाजी खरेदी केली. सुनील हम्म. चांगला मुलगा आहे. तो इयत्ता 5वीत आहे. तो दररोज शाळेत जातो. तो नियमित अभ्यास करतो. शरद हा त्याचा मित्र आहे. तो व शरद दोघे मिळून खेळतात. एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडईत गेला. त्याने भाजी खरेदी केली. छान. नेल, तू आता स्वतःला म्यूट करून ठेव. ओके. तर या ठिकाणी पहा, खूप छान स्नेहलने उतारा वाचला. ज्या ठिकाणी पूर्णविराम होते त्या ठिकाणी ती व्यवस्थित थांबली. म्हणजे वाचन जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. आणि मी मागेच म्हटलंय की आपलं वाचन आपल्याला घडवत असतं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं वाचाल तर वाचाल. तुम्ही खूप वाचन वाढवलं असेल सुट्टीमध्ये. आता उन्हाळी सुट्टी चालू होती आपली, तर तुम्ही, मी मागे म्हटलं होतं की एन्जॉय तर केलंच असेल, परंतु आपल्याला आता 4 ते 5 दिवसातला दररोजचा वेळ त्याच्यासाठी राखून ठेवायचा आहे. आणि मी काय वाचायचं ते पण तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या बहीण भाऊ असतील, त्यांची पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत मराठीची आणि ती वाचायची आहे. तुम्ही शेवटी बघा तुमचं या ठिकाणी सामान्य ज्ञान म्हणजे वाचन केलंय की नाही ते चेक करणार आहे. आणि आता हे जे 2 उतारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत याच्यामध्ये काय फरक आहे. तर आपल्याला दिसतंय की पहिल्या उतार्यात सुनील हे जे नाम आहे, नाम शिकलोय आपण, ते वारंवार आलेलं आहे, पुन्हा पुन्हा आलेलं आहे. आणि मग दुसऱ्या उतारात काय केलेलं आहे की सुनील हा जो
नाम होतं किंवा शब्द होता तो काय केलेला आहे, त्याच्याऐवजी तो शब्द गाळून इतर शब्द आलेले आहे. मग ते इतर शब्द बघा, पहिला आहे तो, त्यानंतर आपल्याला दिसते त्याचा, त्याच्या, त्याने, म्हणजे अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आता आपण सोपी व्याख्या करूया की अशा प्रकारे आपल्याला समजतं की नामाऐवजी येणारा जो शब्द आहे किंवा नामाबद्दल येणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. तुम्हाला खाली आता व्याख्या पण या ठिकाणी स्क्रीनवर विजिबल झाली आहे, दिसते. नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणि म्हणूनच वरच्या उत्तरात तो, त्याचा, त्याची, त्याने ही सर्वनामे आलेली आहेत. तर या ठिकाणी मुलांना वही असेल तुमच्याकडे, वहीत पटकन ही व्याख्या लिहा. आपण मग पुढे जाऊया. हा, सरांनी या ठिकाणी व्याख्या तुम्हाला बॉक्स मध्ये केलेली आहे, पटकन दिसते आहे. मला वाटतं शॉर्ट नोट असाव्यात तुमच्या वह्या. स्नेहल छान नोंदवून घेते, मला स्क्रीनवर दिसते. बाकीचे मुलंही अशाच प्रकारे लिहित असतील. ओके, काही जास्त शब्द नव्हते. मला असं वाटतं ही व्याख्या सर्वांची झाली असेल. आणि मी आता असा प्रश्न विचारणार आहे, आपल्याला थोडस वोटिंग घ्यायचंय की हा जो घटक आहे, मी इयत्ता 5वी पुस्तकं किती मुलांकडे उपलब्ध आहेत. आणि त्यांच्यापैकी मला असं विचारायचंय, आता हा स्नेहलचा हात वरती आहे, किती मुलांनी हे शोधलं की सर्वनाम कोणत्या पाठाखाली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जर सांगितलं मला कोणत्या पाठाखाली मला सर्वनाम सापडलं, नंतर तुम्हाला वैभव सर ते स्क्रीन करणं शेअर करतीलच. परंतु मला तुमचं वाचन चेक करायचं, तुम्ही पुस्तकं वाचली का सुट्टी, म्हणजे 5वी पुस्तकं तुम्हाला अभ्यासावी लागणारच आहे मराठी. आणि मग स्नेहल तू सांगू शकतेस का, तुला सर्वनाम हा घटक कोणत्या पाठाखाली सापडला. भाग 1 आणि भाग 2 मध्ये आहे. चला स्नेहल तू स्वतः अनम्यूट कर आणि सांग. हा, सर मी अजून पाहिलं नाही ते. अच्छा, तू पाहिलं नाही, ठीक आहे, चालेल. आता कोण आहे का अजून, रेज हँड करा ज्याने सर्वनाम हा घटक पाहिला किंवा माझं सर त्या वाचन झालं पाठाखाली मला ते सापडलं. नाही, ठीक आहे, कोणाचं रेज हँड दिसत नाहीये. नाही दिसत दिसत. ओके, अर्चित काय हरकत. अर्चित आलाय सर. अच्छा, अर्चित अनम्यूट. अर्चित बोलतोय का? हा, बोल अर्चित. तर ते तिच्या पुस्तकात 26 नंबरच्या पेज नंबरला येते. बरोबर. भाग कोणता? भाग त्याचे भाग नाही व्हायचे, ते सेपरेट टेक्स्ट बुक आहेत. अच्छा, पूर्ण ते बुक आहे का तुझ्याकडे? हो ठीक आहे, ठीक आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे काय होतं, भाग 1, 2, 3, 4 असल्यामुळे होतं. पण हो ठीक आहे, तू पाहिजे ते वाचलं ना? हो. ओके ओके, छान. तर मला सांग बरं, मग त्याच्यातलं तू वाचन जेव्हा केलं तर तुला ते सोडवता आलं का? हो, सोडवता आलं. ठीक आहे. आता मी एक प्रश्न तुला विचारतोय, उत्तर द्यायचंय, बाकीच्यांनी पण ऐकायचंय. बघ, पहिलं वाक्य आहे, आईने जेवायला टिंब केले आहे. ऐकलं तू? आईने जेवायला. आईने जेवायला टिंब केले आहे. आता मी तुला 3 पर्याय देतोय, त्यातला योग्य पर्याय तुला वापरायचा सर्वनामात. ठीक आहे. ठीक आहे, ऐकतोस ना? हो. कोणी, कोण आणि काय. काय. बरोबर, छान ओळखलंस. आईने जेवायला काय केले आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थोडीशी टेस्ट घेतली. तर हे पान नंबर 3 वरती भाग 2 ला पहा मुलांना. मी तुम्हाला या ठिकाणी तास झाल्यावरती हे दोन्ही फोटो शेअर करेल. तर पाठाखाली तुमच्या 5वीच्या मराठीच्या पुस्तकात मुलांना सर्वनाम आहे. तर तुम्ही ते अभ्यासायचं आहे. हा तुमचा हवं तर होमवर्क समजा. सर दुसरा फोटो शेअर करा आता. पहा, आता पुढे जाऊया आपण. या ठिकाणी स्क्रीनवरती मला काही
मुख्य सर्वनाम दिसत आहेत ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. अर्चित एकदा तू वाच बरं. मी, आम्ही सुरू करते तू. अर्चित अनम्यूट करशील? ठीक आहे. तो मला वाटतं हा ठीक आहे. हा वाच, तिथून वाच बरं. मी, आम्ही पासून. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, स्वतः. स्वतः, ही बस बस. मुख्य सर्वनामे आहेत. हा, छान. तर आता तुम्ही म्हणाल काय आहे, तर आम्हाला माहिती. अनम्यूट म्यूट कर अर्चित स्वतःला, माईक बंद कर. ओके, व्हेरी गुड. हा, तर आता मी असेल, आम्ही, आता हे जे तुम्ही आता सध्या ऐकली सर्वनाम अर्चितने वाचली, ही सर्व मुख्य सर्वनाम आहेत. तर मुख्य का आहेत? कारण आपल्या या ठिकाणी दिसतंय की या शब्दाला, या सर्वनामांना कुठेही प्रत्यय लागलेला नाही. बघा सर, तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये जी मुख्य सर्वनाम आहेत ते हायलाइट करून या ठिकाणी दाखवत आहेत. आणि जसं सर करतायत तसं तुम्ही पण काय करा, एक 20 रुपयाचा हायलायटर घ्या आणि छानपैकी असं पुस्तकामध्ये किंवा तुमच्या वहीमध्ये असं हायलायटर फिरवा. म्हणजे परीक्षेच्या आठ 2 दिवस 3 दिवस आधी तुम्हाला छान हे नजरेखालून जाईल आणि तुमचा पण असा छान अभ्यास होईल. असं जास्त वाचायला वेळ नसतो आपल्याकडे शेवटी, तर तुम्ही हे असं वाचून घ्यायचं आहे. मग आता बघा, पुढे जाऊया आपण. सर्वनामांची आता काही रूप तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. आता मी हे जे सर्वनाम होतं मुख्य, त्याचं रूप झालेले मगाशी मी तुम्हाला म्हणायला गेला प्रत्यय लागतात थोडक्यात. म्हणजे शब्दाचा नंतर त्याला काही प्रत्यय, आता तुम्हाला मागे पण म्हटलं विभक्तीचे प्रत्यय असतात. ते व्याकरण तुम्हाला नाही मुलांना ऑलरेडी, तुम्हाला पुढे येईलच. प्रत्यय ला, शी, ने, स असे अनेक प्रत्यय आहेत. ठीक आहे. तर मीच काय रूप झाले आता या ठिकाणी दिसते आपल्याला, मला, माझी, माझ्यात, माझ्याशी. मग आता तुम्हाला जेव्हा तुम्ही उतारे सोडवणार त्यावेळेस तुमच्या उतार्यांमध्ये अशा प्रकारे सर्वनाम येतील, त्यावेळेस आपला गोंधळ होतो. आपण काय वाचलेलं असतं, फक्त मला वाचनात माझ्या काय आलं असतं, मी, आम्ही, आपण हे मुख्य सर्वनामच पाठ केलेलं असतं आणि आपल्या डोक्यात पक्क असते की अरे हा, मी हे दिसत नाहीये पण हे मला, माझी. मग त्यावेळेस काय होतं, आपलं गोंधळ होत. लक्षात काय ठेवायचंय की वाक्यामध्ये कर्ता जो असतो त्या कर्त्याच्या म्हणजे नामाच्या ऐवजी ही सगळी रूप जी असतात ती येत असतात. आणि मग आपल्याला समजा एखादं वाक्य असतं की ज्याच्याशी मी बोललो त्याच्याशी माझी ओळख नव्हती, याच्यातलं सर्वनाम तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. आता ज्याच्याशी शब्द आपण कधी आता जर ऐकलाच नसेल सर्वनाम आहे म्हणून, तर मग आपला नक्कीच गोंधळ होणार. याच्यामध्ये बघा खाली जो 11 नंबरला तुम्हाला शब्द सर्वनाम दिसतंय, ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याची, ज्याच्या. आता हे बघा, जवळपास 17 प्रकारचे या ठिकाणी मुख्य सर्वनाम आहेत. तुम्हाला काय केलं जाईल, या ठिकाणी मी 2 मिनिटाचा वेळ देतो, तुम्ही फक्त मुख्य सर्वनाम लिहायची. आता 14 आहेत आणि पुढचे 3 मी तोंडी सांगतो आणि तुम्ही अशा प्रकारे त्याची रूपानंतर लिहून काढा. म्हणजे आपला वेळ जास्त जाणार. तर लिहायला सुरू करा बरं. सर बघा गुलाबी रंगात त्या ठिकाणी अंडरलाईन करतोय, त्याला अधोरेखित करून राहिले, तर तुम्ही ते आता लिहून घ्यायचे. तर या ठिकाणी 14 सर्वनाम आहेत ती झाली असतील आणि पुढचे 3 सांगतोय मी. काय,
आपण आणि स्वतः हे पेन लिहून घ्या पुढे. आणि मग घरी काय करायचं आता आपल्याला त्याची विविध रूप लिहायची तुम्हाला. 15वा आहे काय, 16वा सर्वनाम आपण आणि 17वा आहे स्वतः. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, बाकीचे लिहू नका, आपल्याला थोडा वेळ नाही. फक्त 17 मुख्य सर्वनाम लिहा आणि तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा त्याची जी विविध रूप होतात, जसं ते आहे, त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची, त्यांच्यात, त्यांच्याकडे, तर तुम्हाला अशा प्रकारे हे लिहून काढायचं आहे. म्हणजे तुमचा काय होईल, व्यवस्थित अभ्यास होईल. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी हा घटक जो आहे तो सर्वांना समजला असं या ठिकाणी आपण ग्राह्य धरू आणि पुढचा जो आपला घटक आहे उतारा, उतार्याकडे जाऊया आपण. आता सर नवीन कोण वाचतंय का? अर्चित आणि स्नेहल सोडून कोणाची इच्छा असेल तर आपण त्याचं वाचन घेऊ उतार्याचं. संचिता शेलार. हा, संचिता शेखर माने, सॉरी. अनम्यूट करू शकते? तू नाही केलास तर मग दुसऱ्याला संधी देतो मी पटकन. हा, ओके. संचिता, ओके. तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते. तरी पण सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते. बऱ्याचदा अन्न थोड्या प्रमाणातच प्राप्त होते, म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही. वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत, पाने, मुळे, वनस्पती आणि शेवाळ खातात. बऱ्याचदा ती मुंग्या, भुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटू टाकतात. ओके. हा, तर स्वतःला म्यूट कर संचिता. आता या ठिकाणी आपण संचिताचं वाचन ऐकलेलं आहे. तर संचिता, तुला एक सल्ला आहे, वाचनाकडे थोडीशी गती अजून वाढली पाहिजे आणि त्यावरती तू काम करायला हवंस. मी मागच्या तासिकेत पण सांगितलं होतं आपलं वाचन हे अगदी व्यवस्थित असावं. मी पुन्हा 1-2-3 वेळी वाचून दाखवते. तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि दोन्ही खाते. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मुलांची देखील शिकार करू शकते. तर अशा प्रकारे आता आपलं वाचन प्रत्येक मुलाचं झालं पाहिजे. मला अशी सर्वांकडून म्हणजे खात्री आहे की आपलं जे नवोदय आहे ते तुमची ही पण टेस्ट घेत असत. तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त वाचन करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. उतारा जो आहे तो 2-3 वेळा कधी कधी वाचावा लागतो. इतके सोपे उतारे तिथे येत नाहीत. आता या वर्षीचा अनुभव सांगतो की एक शब्द असा नवीन त्यांनी विचारला होता की तो त्याच्यामध्ये खूप मुलांचा गोंधळ झाला होता. तसं तुमचा पण त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून तुमचं वाचन जे आहे ते थोडस गतीने झालं पाहिजे. आता आपण एक एक ओळ त्या ठिकाणी पाहूया. आपल्याला दिसतंय तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी. आता पुन्हा इथं सुरुवात झालं, सर्वभक्षीचा अर्थ काय? मग आता मी मागच्या वेळेस तुम्हाला काय म्हटलं होतं की आधी तुम्ही हे वाचून घ्यायचे, प्रश्न वाचून घ्यायचे. ती एक मेथड आहे तुम्ही सोडवण्यासाठी. ज्यांना ते नसेल वाचा उत्तर वाचू शकता.
तर आता मी सर्व बक्षी म्हटलं की मला आता काय झालं आपल्याकडे ऍट अ टाइम प्रश्न आणि उत्तर आपण स्क्रीनवरती एवढं शेअर नाही करू शकत. तुमच्या पेपरमध्ये उत्तर आणि प्रश्न तुमच्या समोर असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ऍट अ ग्लान्स हे सगळं मेळ घालू शकता. आणि हे कशाने होईल? सरावाने होईल. तर मला दिसतं की सर्व बक्ष शब्द माझ्या 5व्या प्रश्नात पुढे आलेला आहे. मग मी जो क्लिक झाला पाहिजे त्याचा अर्थ काय असेल. मग आता आपल्याला ते पुढे उत्तर वाचल्यावर समजून घ्यायचं. तर याचा अर्थ असा आहे की वनस्पती आणि प्राणी दोन्ही खात. म्हणजे बघा याचं उत्तर मला इथं मिळालंय की सर्व बक्षीचा अर्थ काय दिलेला आहे. ते असाच एक प्राणी की जो वनस्पती आणि प्राणी खातो. आता पुढे काय म्हटलेलं आहे, निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी. हा शब्द मला माहित पाहिजे, प्रबळ प्राणी. प्रबळचा अर्थ लगेच क्लिक झाला पाहिजे. बलवान, ताकदवान म्हणूया आपण त्याला, जो इतरांपेक्षा वरचढ आहे. म्हणजे असे अनेक शब्द पटापट आपल्याला सुचले पाहिजे. इतकं आपलं वाचन आणि अर्थ इतके जेव्हा आपल्याकडे असणार तेव्हा आपल्याला तो उतारा चुटकीसरशी सोडवता येईल आणि तुम्ही सोडवू शकाल, मला याची खात्री आहे. तर आपल्याकडे जवळपास 41 म्हणजे दोघं आम्ही वगळलो तर 39 जण क्लासला आहेत. आणि ही सर्व मुलं नवोदयला सिलेक्ट होण्यासाठी छान तयारी करतायत. त्याच्यामुळं मला खूप आनंद होतोय की तुम्हाला नवोदयीन किंवा स्कॉलर होऊन दाखवायचं आहे आणि त्या इराद्याने तुम्ही आज बसलेला आहात. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि क्लास करत असताना मी फक्त तुम्हाला केवळ उत्तरा आणि उत्तराचे प्रश्न याच्याशीच बोलणार नाहीये, तर तुमचा जो इतर गोष्टींचा जो तुम्हाला बघायचे आहेत बारकावे त्याच्यावर पण मध्ये मध्ये सांगतोय. फक्त नुसतं आपल्याला पाठी टाकायला सांगितली म्हणून टाकायची नाही. जसं बघा एखादा गवंडी असतो, एखादा खाली बिगारी असतात, आपण त्यांना मजूर म्हणतो. त्यांना काय सांगितलेलं असतं, 10 पाट्या वाळू टाक, 5 पाट्या खडी टाक, 2 पाट्या सिमेंट टाक, टाकत राहतो. मुलांना हा अभ्यास नवोदयाचा असा नाही. आपल्याला सांगितलं पप्पांनी मम्मीने चल रे क्लास कर, वैभव सरांनी लिंक टाकली आज आणि बसलो क्लासला आणि तासाभराने पुन्हा सगळे या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले. नळी फुंकली सोनार, इकडून तिकडून गेले वारे. असं काही चालणार नाहीये. तर तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक शब्द न शब्द तुमचं 5वीचं पुस्तक असेल, मागं म्हटलं होतं 6वी 7वी ती वाचा. त्यातले नवनवीन शब्द ते थोडेसे हे करण्याचा प्रयत्न. जसे इंग्रजी शब्द कसे आपण अर्थ माहित करून घेतो, तसे मराठीचे शब्द पण तुम्हाला जेव्हा असे कळतील तेव्हा तुमचा एक एक प्रश्न एक एक त्या ठिकाणी सव्वा सव्वा मार्क महत्वाचा आहे. एक एका मार्कावरून हे मेरिट जात असतं. आणि अवघ्या 6 महिन्यात तुम्हाला नवोदयीन म्हणजे खेडेगावला जायचं आहे किंवा ज्या तुम्ही जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचंय. तर ठीक आहे. आता पुढे आपण पाहूया. आता काय खाते, तर केवळ छोट्या प्राण्यांना खाते. तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचं अन्नभक्षण केलं त्याचं पोट काही भरत नाही. त्याला अन्न प्रचंड लागतं. प्रचंडचा अर्थ काय तुम्हाला माहिती ऑलरेडी ते की भरपूर लागतं. बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणात प्राप्त होतं, म्हणून त्याचा शोध अन्नाचा कधी संपत नाही. पुढे जाऊया वसंत ऋतूमध्ये. वसंत ऋतू म्हटलं की आपल्याला मग पटकन समजलं पाहिजे, अरे हे 6 उपऋतू आहेत. म्हणजे आपला मेंदूने एवढा तयार झाला पाहिजे की हा उपऋतूचं नाव आलंय. पुढे कसाही प्रश्न आला ते मला पटकन ते लक्षात आलं पाहिजे. काय काय खातो त्या ऋतूमध्ये, तो दिले पुढे गवत पाने मुळे आणि कंसात वनस्पती म्हटलं. हे लक्षात घ्यायचं. आणि शेवाळ खातात. तर तेवढंच खाऊन थांबतोय का? नाही, अजून पुढे ऍड केलेलं आहे. दुसरे वाक्य आले, मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर कीटक. हे सगळं खाण्यासाठी तो काय करतोय, शेवटी काय सांगितलंय की छोटेसे दगड आणि कधी कधी मोठाले खडक देखील तो उलटून टाक. याचा अर्थ काय, दगडाखाली शोधतोय. म्हणजे हे असं आपल्याला पटकन समजलं पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्हाला समजेल, कारण तुम्ही सगळे मराठी माध्यमाची मुलं आहात. काही जर असतील इंग्लिश मिडियमचे त्यांना थोडस तर आता उत्तर आपल्याला थोडक्यात समजलं. आता आपण प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, तर किरी अस्वल काय खाते. चला आता आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याकडे जाऊया. रेज हँड करा. संख्या वाढते आपली, 50च्या आसपास गेलेली आहे.
जगदीश कापसे. तर तपकरी कलरचा अस्वल वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो. बरोबर, शाबास. बघा याने जगदीशने खूप सुंदर उत्तर दिले. वनस्पती आणि प्राणी हे आपल्याला दुसऱ्या ओळीतच त्या ठिकाणी बघा लक्षात आलं. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर तुम्ही हे प्रश्न वाचून घेतले मग उत्तर वाचायला घेतला ना, आपल्याला पटकन समजतं अरे हा याचं उत्तर इथे आहे बरं का. मला जर थोडी शंका वाटली तर पुन्हा तो उत्तर वाचायचा. दुसरा प्रश्न घेऊया. मोठ्या खरा सर तुमचा माईक अनम्यूट अनम्यूट झाला सर. हो सर. दुसरा प्रश्न आलेला आहे. दुसरा आता विद्यार्थी घ्या सर. ते श्रुती मोठ्या मोरे. प्राणी करू शकते. हा, श्रुती. अथर्व पवार. हा बोल बाळ. मोठ्या प्राण्यांची शिकार सॉरी त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते. हा, शाबास. अथर्वने छान उत्तर दिले. त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. बघा मग अशी म्हटलं तुम्हाला की आता हा शब्द तुम्हाला क्लिक झाला आहे. प्रबळ म्हणजे काय, तर तो बलवान आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न घेऊया आपण. हम्म. नवीन विद्यार्थी. तपकिरी असलेले टिंब ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातात. आता किती सोपा प्रश्न आहे, लगेच सांगता येईल आपल्याला. सान्वी लिमये. वसंत. बरोबर, सानवी अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. खूप छान. पुढचा प्रश्न घेऊया, चौथा. हम्म. ती खडकांच्या खालील टिंब खात नाही. चार पर्याय नीट बघा. वनस्पती, शेवाळ, भुंगे, कीटक. मग आता या ठिकाणी आपला थोडस गोंधळ होणार आहे, बरोबर का. व्यवस्थित उत्तर कोण देते, चला विचार करून सांगा. रेज हँड करा म्हणजे सर तुम्हाला बरोबर विचारतील. रोहन. वनस्पती. बरोबर. रोहनने अगदी बरोबर सांगितलेलं आहे, वनस्पती. कारण या ठिकाणी आपण वनस्पती शब्द जरी उत्तरात वाचला आणि त्याच्या पुढे काय शब्द होता, मुळे. आणि त्याच्यामुळे इथला वनस्पती हा पर्याय बरोबर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न घेऊया. हम्म. सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंब खातो. आता चार पर्याय आहेत. केवळ वनस्पती, केवळ कीटक, वनस्पती आणि प्राणी दोन्ही, केवळ प्राणी. चला कोण उत्तर देते. शुभम शिंदे. हॅलो सर. हा बोल. सर्वभक्षी प्राणी असा प्राणी आहे जो वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो. वा वा, सुंदर. शुभमने पण खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. आणि मला वाटतं आतापर्यंत ज्यांनी उत्तर दिली सर्वांची उत्तर बरोबर आले आहेत. तुम्ही खूप छान या ठिकाणी उत्तर देत आहात. आता आपण पुढचा जो उत्तर आहे तुम्हाला वाचायला लावणार आहे आणि आपण डायरेक्ट त्या ठिकाणी प्रश्न उत्तर घेणार आहे. तुम्हाला 2 मिनिटं वेळ दिला जाईल. हा, उत्तराचं वाचन सुरू करा सर्वांनी. ज्याचा उत्तर आधी होईल त्याने रेज हँड करायचा. सर आपण सर्व विद्यार्थ्यांना पोल पण देऊ शकतो. अच्छा, हा का. ते मला काही दिसत नाही इकडे, म्हणजे कोणाचं, फक्त ज्याचा एकाच हात दिसतोय रेज. नाही रे आता रेज हँड आहे त्याच्यामुळे एक 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 नोटिफिकेशन मला पण येतात. एक एकच येतात ते पार्टिसिपेंट अच्छा अच्छा, असं आहे. केल्यानंतर दिसतात त्या. अच्छा ओके. कादंबरीचा आलेला आहे वाचण्यासाठी. अच्छा. वाचू. नाही, उत्तरा वाचन आपण काय करू, एक प्रश्न घेऊया पहिला. सर प्रश्न घ्या पहिला, उत्तरात वेळ जाईल आपला. ओके सर. हम्म. हा, आता कादंबरी प्रश्न वाच बेटा.
आपणास निरोगी कसे राहता येईल? चला आता बघा, सर्वांनी उतारा वाचन केलं असेल. उतारा खूप सोपा होता आणि जास्त काही नाही, 4 ते 5 ओळी उतारा आहे. पटकन तुमचं वाचून झाला असेल. आधीच म्हटलं स्पीड वाढलं पाहिजे. आपल्याला आता फक्त बसायचं म्हणून बसायचं नाही. ठीक आहे, चला आता उत्तरासाठी कोण ऑप्शन निवडणार आहे? कादंबरी तूच सांगते. सर, एक पोल लॉन्च झालाय माझ्याकडे. कादंबरी हो 2 मिनिट हो, थांबा. बोल, दिसतंय मला. उतर अच्छा, ओके, उत्तर येत आहे, छान. जास्तीत जास्त मुलांचं उत्तर आलेलं आहे. ओके, काहींनी बी दिलेलं आहे. एक मुलगा म्हणतोय फक्त बिस्किट खाणू. बर, वजन निरोगी राहायचं असेल तर बिस्किट खायची. बर, 8 विद्यार्थी म्हणतात फक्त व्यायाम करून, आणि तब्बल 14 विद्यार्थी म्हणतायत संतुलित आहार आणि व्यायाम करून. खूप सुंदर सर पोल तुम्ही उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळे आपलं की जास्तीत जास्त उत्तर देणाऱ्या मुलांच आपण पर्याय लॉक करूया, संतुलित आहार आणि व्यायाम करून. तर या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे, त्याला आपण टिक मार्क करूया. आणि हा जो एक विद्यार्थी आहे त्याच्यासाठी आपण थोडस ओके, या ठिकाणी थोडस सांगतो आणि पुढे जातो. बघा, फक्त बिस्किट खाऊन एकाने टाकलेलं आहे. तर लक्षात घे, म्हणजे तू असेल किंवा बाकीचे, निरोगी राहायचं असेल तर बिस्किट खाऊन आपण निरोगी राहू शकणार नाही. हं, तर मागे मी असं वाचलं होतं बघा मुलांना, छान माहिती आहे, तुम्हाला पण आवडेल. बिस्किटाला काय म्हणतात माहितीये का? बिस्किटाला म्हणतात शिळी भाकरी. म्हणजे बिस्किट ही काय असतात? शिळ्या भाकरीप्रमाणे असतात, कारण ती खूप दिवसांची बनवलेली असतात आणि तो मैदा रूपी पॅकिंग मध्ये कधीची बिस्किट पडलेली असतात, म्हणून बिस्किट ही शरीरासाठी चांगली नाही आहेत. त्याच्यामुळे बघा, साधं उदाहरण आहे, आपण शिळी भाकरी कधी खातो का? खाल्ली तर ती पचन होईल का? आपल्याला नाही होणार ना. म्हणून बिस्किट खाऊन निरोगी राहू शकतो का आपण? नाही राहणार. त्यासाठी लक्षात घ्या, संतुलित आहार आणि व्यायाम हे गरजेचं आहे. तर दुसरा प्रश्न घेऊया आपण. हम्म चला, आता कोण वाचते प्रश्न? बरं, ठीक आहे, आपला वेळ जातोय. वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? पहिला ऑप्शन आहे साखर आणि केक. आता इथं आपल्याला कळतं की साखर आणि केक खाऊन काय वजन आपलं कमी होणार नाही. फळे आणि भाज्या, बिस्किटे व साखर आणि बिस्किटे व फळे. तर पुन्हा बिस्किट आले 2 ठिकाणी अजून. आता आधी आवडते आपला विषय झाला होता की बिस्किट खाऊन काही निरोगी राहत नाही, वजन आपलं काही ठेवणार नाही, कारण त्यात पण साखरच असते. मग या ठिकाणी कोणतं उत्तर जास्तीत जास्त बरोबर येऊ शकतं? चला सांगा ऑप्शन. कादंबरी तू सांगते का? अनम्यूट कर आणि सांग. कादंबरी, अनम्यूटचा ऑप्शन दिलाय मी तुला. सर, फळे आणि भाज्या. बरोबर, फळे आणि भाज्यांनी बघा तुम्हाला ते दाखवलेले की कमी प्रमाणात काय खायचं आणि जास्त प्रमाणात काय खायचं, किंवा पुष्कळ शब्द आला या ठिकाणी, ते लक्षात प्रश्न घेऊया आपण तिसरा. निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? बघूया. कोला पेय. आता कोला माहिती, कोको कोला सगळ्यांना जाहिराती बघतो आपण, बऱ्याच मोठ्या असतात आहे की नाही. फळांचा रस, पाणी आणि भाज्यांचा रस. आता काय अधिक प्यायला पाहिजे आपण? त्याचं उत्तरापर्यंत, योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं आपलं, जास्तीत जास्त योग्य उत्तर. चला आता कोण देते? कादंबरी रेज हँड आहे, पण नवीन एखादा विद्यार्थी. प्रणव शेळके. सर, हम्म फळांचा सांग. रस. हम्म फळांचा रस. फळांचा रस. बर, फळांचा रस का बरं वाटलं? बाकीचं ऑप्शन बघ बरं. कोला पेय ते तर वाटत नाही, ठीक आहे, कट केला. पाणी, भाज्यांचा रस. तर भाज्यांचा रस तर आपण पित नाही, बरोबर. का समजा आपल्याला सांगितलं कारल्याचा रस घ्या, घेऊ का आपण? नाही.
नाही घेणार, मग ते ऑप्शन कट केलं आपण. ऑप्शन कट मेथड वापरली, दोन आपले कट झाले. मग राहिले फळांचा रस आणि पाणी. मग आता निरोगी राहायचे, मग आता मी पाणीच नाही पिलो, फक्त फळांचा रस पित राहिलो, तर चालेल का? नाही, पाणी. हा, मग उत्तर काय येईल या ठिकाणी? पाणी. पाणी. लक्षात घ्या सर्वांनी, आपल्याला पाणी घेत राहावं लागेल दिवसाच्या आपल्या शरीराच्या आपल्या कामानुसार. बघा सरांनी हायलाइट केलेलं आहे, पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले पाहिजे. हा लक्षात. चला चौथा प्रश्न घेऊया. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? फिरणे आणि सायकल चालवणे, दुसरा आहे पतंग उडवणे, व्हिडिओ गेम्स खेळणे आणि टेलिव्हिजन पाहणे. अरे वा, आवडीचे या ठिकाणी उपक्रम आले ना रे. व्हिडिओ गेम्स खेळणे, आता यातले चला ऑप्शन कट मेथड वापरा. कोणता कट कराल? का पहिलंच कट कराल? त्रिशा, त्रिशा सांग. फिरणे आणि सायकल चालवणे. बरोबर. टेलिव्हिजन पाहणे नाही का उपक्रम? त्याच्याने डोळे खराब होतात. वा वा वा, शाबास. बघा तिने काय सांगितलं, त्याचे तोटे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ गेम्स खेळणे, त्याचा काय फायदा? त्याने आपण येडे पण होऊ शकतो. बरोबर, म्हणजे काय होतं आपल्याला माहिती, काहींचे जीव पण गेलेले आहेत पबजी खेळता खेळता. आता हे सांगायला नको तुम्हाला, पण आता मी आजच पेपरला बातमी वाचली की एका मुलीने, तिला आई पप्पांनी मोबाईल घेऊ दिला नाही, म्हणजे गेम खेळत होती ती, आणि गेम खेळताना मोबाईल घेऊ दिला नाही म्हणून तिने सुसाईड केलं, म्हणजे आत्महत्या केलेली आहे. सांगायला वाईट वाटतं, पण सध्या हे वास्तव आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सावध राहायचे. गेम्स, व्हिडिओ गेम्स फार घातक आहेत, चुकूनही खेळू नका. त्यासाठी काय करा, एक तर फिरायला जा किंवा सायकल चालवायला जा. आजच्याच लोकसत्ताला बातमी आहे. त्याच्यामुळे विषय आला म्हणून तुम्हाला सर्वांना सावध करतोय की मोबाईल हा चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. तर आपण ठरवायचंय कसा वापरायचा. तर सध्या आपण चांगल्या कामासाठी वापरतोय. खूप छान उत्तर दिलं त्रिशा. पुढचा प्रश्न पाचवा. सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. चला आता आपण ऑप्शन कट. पहिला आहे आळस. सक्रिय म्हणजे मला कळालं पाहिजे की आपण क्रियाशील असतो, हे की नाही. निष्क्रिय, इच्छुक आणि ऊर्जावान. चला आता कोण सांगते उत्तर याचं पटकन? त्रिशा सारखं कोण स्वतःला अनम्यूट करते आणि उत्तर देत आहे? रुद्रा गोसावी. सर बी निष्क्रिय. बरोबर, बी निष्क्रिय. खूप सुंदर उत्तर दिलं. सक्रिय आणि निष्क्रिय. रुद्र याचा अर्थ सांग बरं, निष्क्रिय म्हणजे काय? मला काय कळाला नाही याचा अर्थ, तुला काय आठवतो का बघ बरं. रुद्रा लगेच म्यूट नको करूस, मी तुला पुन्हा अनम्यूट करण्याची हे करतो, ऑप्शन देतोय. रुद्रा अनम्यूट होशील. ठीक आहे. हा बोलते तर आपल्याला, हा रुद्रा बोलतोय का? बोल बरं. माहित नाही. ते पुन्हा लगेच म्यूट करून घेते सर, बोलते आणि लगेच. हो ठीक आहे, ठीक काय आहे. हरकत नाही. निष्क्रियचा अर्थ मुलांना माहिती असावा तुम्हाला, की म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करणं, कोणतीही क्रिया न करता तटस्थ राहणं, त्याला आपण निष्क्रिय असं म्हणतो. या ठिकाणी आपण मुलांना 2 उतारे पाहिलेले आहेत. हा उतारा 2021 आलेला आहे, आधीचा 17 आला होता. आणि अशा प्रकारचे उतारे आता आपल्याला भरपूर सराव करायचा आहे. आणि आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं थोडीशी टेस्ट घेतोय. आता बघूया तुमचं वाचन किती आहे. आणि काही मी तुम्हाला शब्द या ठिकाणी विचारतोय. आता त्या शब्दांचे अर्थ किती मुलांना येतात ते बघूया आपण. पहिला शब्द सर स्क्रीनवर लिहिता येईल का? निरीच्छ. हो सर, लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे मुलांना थोडस, ज्यांना ऐकायला आवाज जात नसेल त्यांना तो कळून दे. हा सर, कोणता शब्द आहे? निरीच्छ. नि री च आणि त्याला छ, निरीच्छ. बरोबर, अगदी बरोबर. चला आता तुमची, मी म्हटलं होतं थोडीशी टेस्ट घेऊया वाचन. असा प्रश्न, सॉरी शब्द जर तुम्हाला उत्तरात आला नवोदयच्या, आता परीक्षा तुम्ही सोडवायला बसला आहात, हा
शब्द तुमच्या पुढे आला, मग काय करणार आता सांगा याचा अर्थ. चला, कधी वाचलाय? हा मराठीतला शब्द आहे आणि हा पुस्तकातला शब्द आहे. पुस्तक आहे माझ्याकडे. मी काय असा फार अशा एकदम कादंबरीतला शब्द आणला असं काही नाही. कोणाचं आहे का सर? आहे स्नेहल शेळके. प्रयत्न कर स्नेहल. सर, निरीच्छ म्हणजे इच्छा नसणारा. हा, खूप सुंदर प्रयत्न केला बघा. कोणतीही इच्छा व्यक्त न करणारा किंवा न करणे याला आपण काय म्हणतो? निरीच्छ असं म्हणतो. तर हा एक नवीन शब्द तुमच्या आज डिक्शनरी मध्ये भर पडली असेल. आता पुढचा शब्द आहे, बघूया आपण या ठिकाणी किती मुलं या ठिकाणी उत्तर देत आहेत. चितारणे. चितारणे. बरोबर. कान्हा पगार. सर, चित्र काढणे. चित्र काढणे. अजून जाता येईल आपल्याला उत्तरापर्यंत. सर, एवढंच माहित होतं. ठीक आहे, चालेल. आता याचा अर्थ काय होतो? रेखाटणे. आपण कुठलेही, जसं तू म्हणाला चित्र काढणे, बरोबर. चित्र आपण रेखाटतो तेव्हा त्यासाठी शब्द आहे चितारणे. तर पुढचा शब्द आहे फुटफुटणे. म्हणजे काय करणार? फुटणे. आता याचा अर्थ करा प्रयत्न. हळूवार आवाजात बडबड करणे. बरोबर. पण कोणाशी बडबड करायची? भावाशी, बहिणीशी? छान सांगितलं, बरोबर सांगितलं तू. पण कोणाशी बोलायचंय? मैत्रिणीशी. मैत्रिणीशी? नाही, आपण त्याला काय म्हणतो मग? वाघ थोडासा संवादाकडे जातो. फुटफुटणे म्हणजे काय? स्वतःशी बोलणे. स्वतःशीच आपण फुटफुटत असतो. बरोबर, तू सांगितलं ते योग्य आहे. हळूवार आवाजात स्वतःशी आपण काहीतरी बोलत असतो. तोंडात बोलणं असं म्हणतो कधी कधी आपण, तोंडात बोलतोय. आता पुढचा शब्द आहे उषा. आता उषा हे मुलीचं नाव असतं, पण हा शब्द दुसऱ्या अर्थाने आलाय. उषा या शब्दाचा अर्थ सांगा. चला, समानार्थी शब्द घेऊया आपण हवं तर. म्हणा, उषा शब्द आहे, त्याचा अर्थ सांगा. संस्कृती लहानगे. उषा संध्याकाळ. संध्याकाळ. नाही, उषा म्हणजे संध्याकाळ अर्थ होत नाही. बघ, अजून कोण प्रयत्न करतंय? प्रणव. संतोष पाटील. सॉरी, पुन्हा एकदा अनम्यूट करशील बा माझ्याकडनं? सर, रात्र. नाही, उषा म्हणजे रात्र पण होत नाही. संध्याकाळच्या पुढे थोडस गेलं, अजून थोडस पुढे जावं लागलं आपल्याला. बरोबर चालले तुम्ही. चला पुढे. तर संध्याकाळ झाली, नंतर रात्र झाली. पुन्हा काय होते रात्र संपत आल्यावरती? हॅलो सर. हा, बोला. सर, उषा म्हणजे सकाळ. सकाळ, बरोबर. आणि सकाळच्या आधी काय असते? रात्र संपून जेव्हा सकाळ होते त्याच्या मधल्या भागाला काय म्हणतो आपण? काय शब्द आहे? पहाट. बरोबर. उषा म्हणजे काय मग? पहाट हा त्याचा अर्थ होतो. काही लक्षात बघा, असे सोपे सोपे शब्द आहेत की जे तुम्हाला फसवू शकतात. तर पुढचा शब्द आहे पत्तर. चला, पत्तर सर. तला त पत्तर. चला, किती जणांनी शब्द ऐकलाय आता? सर पुन्हा एकदा. अर्थ सांगा. बरोबर सर. तला त. थ नाही सर, त. तला त जोडा सर, बरोबर. ओके. आता बघा, हा शब्द आहे पत्तर. हा समजा उतार्यात तुमच्या आला,
पत्तर शब्द काय अर्थ असेल याला सांगा चला. रुद्रा. सर खडक. खडक. बर. अजून अजून अचूक शब्द काय देता येईल आपल्याला? शुभम. अथर्व पवार. दगड. दगड. बरोबर. पत्तरला अर्थ काय देता येईल आपल्याला? दगड. तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी असे अनेक शब्द आहेत. मी फक्त तुमचे थोडेसे या ठिकाणी पाहिला टेस्ट घेतली की किती मुलांना जमतंय आणि तुम्हाला याच्यावरच काम करायचंय. तर पुढचा शब्द आहे भाळ. भाळ म्हणजे काय? आपण याला कपाळ म्हणतो. कपाळ आहे. त्यानंतर परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय? बदल. असे सोपे सोपे शब्द आहेत की जे आपल्याला ऐनवेळी त्यांचा अर्थ कळत नाही आणि आपण गोंधळून जातो. हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने आलाय. म्हणून तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की वाचन वाढवा आणि जेव्हा तुम्ही वाचन वाढवाल त्यावेळेस तुम्ही अशा शब्दांशी परिचित व्हाल. आणि हे शब्द तुम्हाला मी कुठले विचारले होते? 6वी मराठीचं पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्हाला काही शब्द विचारले होते. आणि माझ्याकडे 5वीचं पण पुस्तक आहे, परंतु आता आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यातले पण खूप सुंदर शब्द पाठाखाली आहेत आणि ते शब्द थोडेसे तुम्ही बघा आणि त्यांचे अर्थ जे आहेत ते वाचा. आता बघा या ठिकाणी शब्द आलाय पान नंबर 6 वरती भाग 2चं पुस्तक माझ्याकडे आहे. दुम. काय शब्द आहे आता? दुम. दुम म्हणजे आपले हिंदीमध्ये माहिती शेपटी. कुत्ता दुम हिलाता है. या ठिकाणी मराठीत हा शब्द आलाय दुम. त्याचा अर्थ दिलेला आहे पत्ता. अशा प्रकारे अनेक शब्द आहेत जे तुम्हाला नवोदयमध्ये थोडेसे हिंदीतून मराठीत येतात आणि ते आपल्याला थोडे गोंधळात टाकतात. म्हणून आपल्याला थोडस वाचन वाढवायचं आहे. तर आपण आता तासिकेच्या समारोपाकडे येतोय. तर आजचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला मागाशी जी मुख्य सर्वनाम तुम्ही वहीत दिलेत त्याची काय काय रूप लिहा आणि त्यानंतर तुमच्या 5वीच्या पुस्तकात बंडूचा जो धडा आहे त्या धड्यातले तुम्ही सर्वनाम सर्वांनी लिहून काढायचे आहे. सर्वनाम हा घटक आपला पक्का होईल. आणि नंतर मी जी टेस्ट घेतली अशा प्रकारे तुम्ही नवनवीन शब्द रोजचे काय करा मित्रांनो, वेळ मिळेल तसे तुम्हाला मागे म्हटलं होतं की आपली वही नोंद वही केली असेल त्याच्यामध्ये लिहा. 10 शब्द 15 शब्द जसं तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे ते लिहा आणि त्याचे अर्थ लिहा. म्हणजे हळूहळू थोडस आपलं काय होईल, 6 महिन्यामध्ये छान नवीन शब्दांचा परिचय होईल आणि मग तुम्ही अशा शब्दांना त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचा अर्थ ओळखून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. सर्वांना आजचा अभ्यास समजला का? ओके. आराध्या, समजला अभ्यास? एक माईक अनम्यूट करायला लावा. आराध्या बोलते का? आता कोणीतरी एकाने प्रतिक्रिया द्यायची. आज आपण काय शिकलो? पण त्या पण एका मुलाने आपण आजचे घटक काय काय शिकलो ते सांगायचे. ओके. स्नेहल, तुझा हँड आहे, बोल. सर आजचे घटक आपण शिकलो सर्वनाम आणि उच्चारण आणि आपण एक टेस्ट घेतली त्यामध्ये आपण कधी न ऐकलेले शब्द, नवीन शब्द यांची पडताळणी केली, त्यांना काय म्हणतात ते नीट समजून घेतलं. आणि सर मला एक सांगायचंय, मी आता बोल. पुस्तक आणि मला बंडू जर मध्ये एक नवीन शब्द सापडला, कोनाड्या. बरोबर. काय अर्थ आहे त्याचा मग? त्याचा अर्थ आहे की कोपऱ्यात. बरोबर. शाबास. खूप छान स्नेहल. बघा आता स्नेहलने तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. स्नेहल समजलं का तुला आजच्या तासिकेत काय अडचण? हो. नाही ना काही व्यवस्थित झाली ना तासिका? आजचा अभ्यास काय सांग बरं एकदा पुन्हा सर्वांना. आजचा अभ्यास आहे बंडूची इजार या धड्यातले सर्वनाम शोधायची आणि जे नाम आहेत त्यांची जी उपमुख्य नाम आहेत ना ती लिहायची आणि आपल्याला अजून नवीन शब्द मिळत असतील तर ते लिहायचे. वा वा, खूप सुंदर. त्या ठिकाणी बघा स्नेहलने आता एका विद्यार्थिनीची आपण प्रतिक्रिया घेतली. आपला तास व्यवस्थित होतोय का, सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचलंय का, आणि जर आपल्या सर्वांना ते समजलं तर व्यवस्थित तुम्हाला काय करायचं ते कळेल. अशा प्रकारे सर्व मुलांनी दिलेला अभ्यास पुढच्या तासिकेपर्यंत करत राहायचा आहे. नंतर पुढच्या तासिकेला आपण नवीन अभ्यास देतो. तोपर्यंत तुम्ही दररोज असे शब्द लिहित राहा. त्या ठिकाणी आजची तासिका आपण संपूया.
खूप खूप धन्यवाद. सर्व मुलांनी असाच अभ्यास करायचा. ओके, थँक्यू सर. वाल्मिक सर पण आपल्या सोबत आहेत. अच्छा. खूप छान तासिका झाली सर. म्हणजे एका तासिकेत आपण 3 घटक शिकलोय. म्हणजे सर्वनाम, उतारा वाचन आणि त्यासोबत नवीन शब्दांचे अर्थ शोधणे, जे अतिशय रोचक बरोबर. पद्धतीने मुलांना आवडलेत. त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं धन्यवाद देतो. वाल्मिक सर, आपल्याला काही बोलायचं आहे? नाही, मी आता खूप लेट जॉईन झालो, परंतु मुलांनी जी प्रतिक्रिया दिली त्याप्रमाणे खूप खूप सुंदर पद्धतीने सरांनी सांगितलं. त्या मुलीने नवीन शब्दाचा अर्थ सांगितला. यावरून समजतंय की मुलं समजून घेत आहेत आणि या आपल्या ग्रुपमध्ये काही ठराविक मुलं खूप छान अभ्यास करतायत. तर खरात सरांचं खूप खूप धन्यवाद की आज सर्वनाम या घटकाचं त्यांनी खूप छान मुलांना मार्गदर्शन केलं. खरात सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. ओके खूप खूप सर, धन्यवाद. चालेल. थांबूया सगळेजण. बरोबर आज 50 विद्यार्थी आपल्या सोबत होते. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण पाहिलं गेलं नसेल, ते अर्धवट जॉईन झाले असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण युट्यूब वरती सुद्धा ही व्हिडिओ टाकलेली आहे. तर तुम्ही तिथून ती पाहू शकतात. ओके, चला थांबूया मग. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट सर. गुड नाईट.